मुरुम टाकलेला नाही, लेवल केलं, मुरुम टाकलेला नाही काय नाही, त्याच्यावर म्हणजे थोडा मुरुम टाकला, 1-2 इंचाचा मुरुम टाकला आणि बाकी लेवल काढलं. लेवल काढल्याच्यानंतर लोक शेतकऱ्याच्या सगळ्या पाईपलाईन फोल्ड्या, जवळपास एका शेतकऱ्याच्या 10-10, 15-15 एकर जमीन आहे तिथं बाजूला. त्या पाईपलाईन फोडल्यामुळं शेतकऱ्याला न सांगता पाईपलाईन फोडल्यामुळं बाकी सगळे पिकं वाळली. नाही मात्र मी दिगंबर गणेशराव साखरे. माझा इथं माझी शेती जवळपास 25 एकर शेती आहे. तिथं गहू, हरभरा आणि साईडला कडोळ, हायब्रिड ते सर्व पीक होते. न सांगता आमच्या तर एक हरभऱ्यातून घातली आणि कॅनल मध्ये जे आमच्या पाईपलाईन कॅनलच्या आतमधून पाईपलाईन गेल्या होत्या, पाईपलाईन न सांगता तोडल्यामुळं आमचं लाखोचं नुकसान झालेलं आहे. एकदम म्हणजे अतिशय निष्कृष्ट दर्जाचं आहे. फक्त 2 इंच मुरुम त्याच्यावर लेवल काढलं आणि त्याच्यावर बेड करायचं. अधिकारी येतात जातात, ते का गुत्तेदार लई मोठा म्हण, गुत्तेदार कोणातरी माजी मंत्र्याचा पुतण्या असं सांगायले. कोणी आलेले तर आम्हाला काय शेतकऱ्याला तर काही त्यानं सूचना दिलेल्या नाहीत. आणि हे कॅनल ते असा जाणारा सगळं टेलिंग नाही, काहीच नाही. तिथं अर्ध्या याच्यात सुटायला समजा, म्हणजे पाणी कुठं काढणार आहेत. मायनर नंबर 18, दिगंबर गणेशराव साखरे. काय निकट दर्जाचं हे काय हे केलेलं, लेवल काढलेले आहे ना, हे लेवल काढलेलं, हे माती मुरुम टाकलेला, आता याच्यावर बेड करायलेत. याच्यावर काम तात्काळ बंद करावे आणि व्यवस्थिशीर म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. आणि दोन्ही साईडनं रोड नसून काही ठिकाणी सोडलेला आहे. म्हणजे कशाला दोन्ही साईडनं हे करता तुम्ही दाखवता. काही लोकांच्या सगळ्या हळदी मिळती काढल्या आणि काही लोक राहिलेले आहेत. तिथून असं दोन्ही साईडनं रोड जेवढा आपले कॅनलचे जे हात आहे तेवढी घ्यायला हरकत नाही. पण हे शेतकऱ्याचं आतून नाच नुकसान केलं. आता हे नुकसान भरपाई कोण करून देणार? हॅलो, अधिकारी तर केव्हा आले तर काय पताच नाही. तर गुत्तेदाराची ना अधिकाऱ्याची मिल बघत असल्यामुळं काय कमिशन अधिकारी घेत असल्यामुळं काही येते नाही तर जाते नाही तिकडे. आम्हाला तर कधी दिसले नाही अधिकारी कोण आलेला. आणि पुढे जे आता हे पाणी जाणार, ते पाणी कुठं सोडणार? हे पाणी टेलिंग लास्टला इथून जवळपास 300 मीटरवर टेलिंग आहे, पण पाणी कुठं सोडणार? हे पाणी दुसऱ्या शेतकऱ्याचं आणखी पुढे नुकसान होणार. माहित घ्या ना दाखवा. अनुभव ते माहित नाही त्याला जाणून देणं किंवा तो नाही फुटका या गाडीत बसून हात तिथं थांब म्हणलो तर थांबले नाही. नाही 2-4-5 दिवसात दोन्ही हे घ्या. नाही ना असं उभं राहून घ्या घेतलं ना. माहित नव्हती. आता हे पहा काल काम केलेलं हे इतकं निष्कर्ष जर याचं वाले काम हे पहा तुम्ही. हे इकडचं हे इकडं पहा, इकडं हे
इतकं तर हे काय टिकणार आहे? हे गुत्तेदार करून एका दिवशी करून मोकळे व्हायलेत, यानं टाकून आपले मिक्सरनं टाकून मोकळे व्हायलेत. शेतकऱ्याची माती नंतर शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे असं पाहिजे. आता ही साईड तर राहिलेलीच आहे आणि ते फाद्याचं किती आहे उंची पलीकडची बी. तर हे अतिशय बोगस काम व्हायला, याची चौकशी व्हावं, काम तत्काळ थांबवायला पाहिजे. अतिशय बोगस काम व्हायला. अरे दीपक, अरे दीपक तिथे टाक रे मुरून. आज टाकतो नक्की, ते रुकलंच बरं सगळं. दोन सर दाखवतो सगळं पुढे दाखवता. तुमचं द्यायचं असं काही नाही त्याचा ना आपला समज आहे ना, तोंड फाईल नाही. त्या दिवशी हात दाखवलं नाही काय काम अरे बाबा मी आता इथून येऊ लागलो, इथं थांबलो, आपण शिंदे 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 म्हणतो. काय काम तिथंच होतं ते पंढरा गाडीमध्ये आलेलं. हो बरोबर. आपल्या गावातले गेलते म्हणून बरेच कुठं त्याच्यापाशी भेटायला. आमच्या गावातले भेटाय त्याला भेटायला भेटले म्हणा. साहेब तुमचा पुतण्या मित्र भेटलं म्हणली.